नमस्कार मंडळी। तर आज आम्ही चाललो रामटेक, खिंडशी आणि अंबुरा येथे, नागपूर जवळ आहे ते प्लेस ठिकाण। तर हे आमचं कॉलेज बघू शकता, इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव। तर आता आम्ही निघालो कॉलेजमधून। आमची जॉग्राफी डिपार्टमेंटची ट्रिप आहे, राळेगाव शहर आमचं। आता मला 2 पाण्याचे कॅन घ्यायचे आहे पिण्यासाठी। तर आता आम्ही तिकडे ॲक्वावरून कॅन घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही। आता 2 कॅन घेणार आहोत आम्ही इथून तिकडे ॲक्वामधून राळेगाव आणि निघणार आहोत। गाण्याचा आनंद घेत आम्ही निघालो आता आम्हाला रेल्वे क्रॉसिंग लागली, पण तिथे सिग्नल लागलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही लवकर निघून गेलो समोर। आता समोर पण एक स्टेशन आहे, तिथे आम्हाला कदाचित थांबावं लागेल। बघू आता समोर काय होते तर पाहू शकता तुम्ही। तरी समोरच्या गेटला आम्हाला सिग्नल लागला आहे, आम्ही थांबलो आहे तिथे। 15 मिनिट झाले आम्ही, तरी रेल्वे क्रॉसिंग अजूनपर्यंत उघडली नाही। एक ट्रेन गेली आधी, आता दुसरी पण चालली आहे, बघा तुम्ही पाहू शकता। सुपर आहे, सुपर फास्ट एक्सप्रेस। आता आम्ही रामटेकच्या दिशेने निघालो आहोत, पाहू शकता। आता हायवेने लागलो आम्ही। आता आम्ही थोडं फ्री होण्यासाठी नागपूर जवळ एक केळझर नावाचं गाव आहे, ते सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तिथे आम्ही थांबणार आहोत। बघू आपण। तर आता आम्ही केळझर इथे आलो आहोत, बघू तुम्ही केळझरचा परिसर कसा आहे। तर तिथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, बघू शकता, आणि शिव मंदिर सुद्धा आहे, आणि गजानन महाराज साईबाबा हे पण देव आहे त्यामध्ये। खूप जुन्या काळातलं मंदिर आहे असं वाटते मला। तिथून अमेरिका, ऑस्ट्रेलियातील लोक सुद्धा देणगी देण्यासाठी आले आहे। खूप छान मंदिर आहे, दर्शन घेण्यासाठी आम्ही वरती चाललो आहे, पाहू शकता तुम्ही। सर्वजण दर्शन घेणार तिथे आणि आम्ही इथून निघणार पाहत राहतो। अष्टविनायकाच्या मूर्ती आहे, बघू शकता विदर्भातील। आता मुली दर्शन घेत आहे, काही फोटो काढण्यात मग्न आहे मंदिरामध्ये, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मला पण दर्शन घ्यायचंच आहे। सिद्धिविनायकाची मूर्त। निलेश भाऊनं मस्त घंटी वगैरे वाजवली आणि आता तो दर्शन घेत आहे। याच्यानंतर आता मी दर्शन घेतो। हे साईबाबाची मूर्ती आहे, बघू शकता। हे मॅडम आमच्या। आता बाहेर गेलो आम्ही, इथे देवीचं सुद्धा मंदिर आहे, हे देवीची मूर्ती आहे, लक्ष्मी मातेची। गजानन महाराज आहे, आणि हा नर्सरी आहे इथली मंदिराची। गार्डन आहे, एक लॉन बसल्यासारखं आहे। आता आम्ही शिव मंदिरात जाईल। हनुमानजीचे मंदिर आहे, आता वरती शिव मंदिर आहे, शिवलिंग आहे त्यामध्ये। आजी शिवलिंगाची पूजा करून आली आहे वाटते। शिवलिंग आहे, तुम्ही दर्शन घ्या आणि कधी आले तरी या इकडे। खूप छान आहे ठिकाण। इकडे कुंड आहे, वरतून बघू शकतो तुम्ही नजारा कसा आहे। निलेश फोटो काढण्यात व्यस्त। कुंडामध्ये आलो आम्ही, खूप जुन्या काळातला कुंड दिसतो, डेव्हलप नाही तेवढा, बऱ्यापैकी चांगला आहे, खूप जुन्याच आहे, जुन्या काळातला। मध्ये पाणी पण थोडं खराब आहे, कमी आहे पाणी, छान आहे। आता आम्ही रामटेकच्या दिशेने निघलो, बघू शकता। आम्हाला करमत होतं तर जरा म्हटलं गाण्यात गाणे सुरू होते, तर चल म्हटलं समीरला तू नाच बाज। समीरचा डान्स बघून खूप छान वाटलं। आता आम्ही
अगदी रामटेकच्या जवळ पोहोचलो आहोत। पाहू शकता तुम्ही रामटेकची खाई कशा प्रकारे आहे। तर जंगल पण खूप दाट आहे, परिसर पण खूप छान आहे, निसर्गमय बघू शकता तुम्ही, पाहत राहा। आता आम्ही रामटेकमध्ये पोहोचलो, बघू शकता मुलं उतरतच आहे, जस्ट पार्किंग केली गाडी। रामटेकचा परिसर बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आहे, खूप छान वाटलं मला इथे। मुलांना ताण वगैरे लागले तर ते पाणी कॅन वगैरे उतरवले आहे, बघू शकता तुम्ही। मुलं पाणी पित आहे, मुली बॉटल वगैरे भरत आहे, खूप ताण लागली जोरात सर्वांनाच, ऊन पण खूप जास्त आहे बघू शकता, म्हणून मी अंगावरती घेतला आहे। सर्व थकून आहे, सर्वांना भूक लागली आहे, सर्वांनी घरून डबे आणले सकाळपासून। आता आम्ही ते जेवण करणार आहोत रामटेकमध्ये, पाहत राहा तुम्ही। इथे वारकरी सुद्धा येत असतात, बघू शकता। इथे यात्रा पण आहे, हे नदी आहे इथली रामटेकची, बघू शकता। ह्या मुली आमच्या कॉलेजच्या, खूप छान मंदिर आहे, जुन्या काळातले रामाचं मंदिर आहे इथे। आत्ताच इथे रामनवमीचा उत्सव झाला आहे मोठ्या प्रमाणात, खूप छान असते रामनवमीचा उत्सव इथे। इथे फोटो पण काढून दिले जाते अर्जंट। मंदिर परिसर मॅम आहे आमच्या, एक कुंडा इथला, निलेश भाऊ कशाचा विचार करता माहिती नाही। ते आपल्या पायातल्या चपला काढायच्या आहे, त्याचे पण चार्जेस घेतले। देवीची मूर्त, महाराज मस्त पैसे मोजत आहे। मंदिर बाहेरून बघा कसं दिसतंय, इथं रामाचं मंदिर आहे, खूप सारे छोटे छोटे मंदिर आहे। श्रीचंद स्वामीचं देखील मंदिर आहे इथं, बघू शकता। मंदिर खूप छान आवडलं मला। आप्पाजीला मी या मंदिराचं रहस्य विचारलं तर आप्पाजी म्हणत होते की मला माहिती नाही, तू तिथे लिहिलेलं आहे, वाचून घे। हा बाहेरचा मंदिराचा परिसर, मी तुम्हाला रामटेक शहर देखील दाखवणार वरतून कसं दिसते। तर मंदिर खूप छान आवडलं मला, बघू शकता अशा प्रकारे हे रामटेक शहर आहे। वरतून बघा कसं दिसते, तर खूप छोटे छोटे घरं दिसते, खूप वरती मंदिर आहे टेकडीवरती। मंदिराचा परिसर बघा किती छोटे छोटे जुन्या काळातले गोट्याचे मंदिर आहे। निलेश भाऊ फोटो काढण्यात बिझी आहे, बंदर आहे। आता बंदराला मी हात लावतो तर बघा तुम्हाला कसा करतो तो। अस्सलाम वालेकुम। हा दर्गा आहे तिथे रामटेकच्या मंदिरात एक दर्गा आहे। आता मी इथून खिंडशेत निघालो, बघू शकता। इथे आम्ही पोहोचलो। आता आम्हाला इथून पास वगैरे काढावं लागेल, इथे बोटिंग सुद्धा केली जाते। टोकन काढत आहे, आता आतमध्ये जायचं, बघू शकता। आता आम्हाला टोकन मिळाला, आम्ही आतमध्ये प्रवेश केला, बघू शकता। खूप छान एंट्री वगैरे होती यांची। हे इथलं तळ आहे, लावलेले आहे, खूप मोठा परिसर बघा। मुली कशा झोले घेत आहे, आमच्याच कॉलेजच्या आहे, त्यांना खूप मजा वाटत आहे। लहान मुलांचं खेळणं आहे, तरी यावर बघा बोटिंग रेट दिलेले आहे। तर आम्ही मोटर बोटिंगची तिकीट काढली आहे, बघू शकता। आता आम्ही मोटर बोटिंगमध्ये जाणार आहोत। आता आम्ही बोटिंग जवळ आलो आहोत, हे आमची बोट प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती। आता निलेश भाऊ जॉकेट घालून आला आहे तिकडून, बघू शकता। आम्ही बसलो बोटमध्ये, काही यायचे आहेत, आता पूर्ण जण आले आहेत, बघू शकता। सर्वजणांनी जॉकेट घातले आहे सेफ्टीसाठी, इन केस काही झालं तर बोटमध्ये। आमच्या मॅमचा मुलगा राईड करून आलाय, मी पहिल्यांदा या बोटमध्ये बसलो, त्याच्या अगोदर कधीच नाही बसलो मी बोटमध्ये वगैरे, बघू शकता।
खूप एन्जॉय केला आम्ही. मी तर व्हिडिओ काढण्यातच मग्न होतो. तसेच मुलं पण आमच्या बोटमधले सर्वजण व्हिडिओ काढण्यातच व्यस्त होते. पाहत असेल तुम्ही, निलेश भाऊ पण मस्त व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहे. भाव याच्यात बोटमध्ये बोट मस्त चालत आहे आरामानं. बाकी आमची मित्रमंडळी हात बोटिंगने चालली आहे. इथे रेन डान्स हा फ्री होता, त्यासाठी आम्ही रेन डान्स करण्यासाठी इथे आलो. जास्त तर मुलीच नाचत आहे इथे, जास्त एन्जॉय करत आहे. कारण आम्ही सोबत कपडे आणले होते. मजा वाटली, त्यावेळी मला पण मजा वाटली. आता आम्ही अंबोऱ्यासाठी निघालो. नाईटचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही. ट्रॅव्हलर्स मधला कसा आहे तर खूप छान आहे. पूर्ण निळं आहे आतमध्ये. आता आम्ही थोड्या वेळात अंबोरा इथे पोहोचणार आहोत. अंबोऱ्यात आम्ही पोहोचलो. टावर बघू शकतो अंबोऱ्याचं. आमचे ट्रॅव्हलर मुलं उतरत आहे ट्रॅव्हलरमधून. उतरल्याबरोबर सर्व फोटो काढण्यास व्यस्त आहे. आता आम्ही इथून लिफ्टनं वरती जाणार आहोत. 13 फ्लोअर आहे इथे. बघू शकतो अंबोऱ्याची नदी बाई, इथं संगम आहे नदीचा. लिफ्टसाठी मुलं लाईन लावली बघू शकता. आता आम्ही लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टमध्ये पण फोटो काढण्यास सर्वजण व्यस्त आहे. येत आहे एक एक जण. म्हणजे सर्वजण आले काय रे म्हटलं, एक सेल्फी घेत आहे. लिफ्टच्या बाहेर निघालो आम्ही. आलो वरती. वरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. टावरवरचा कसा आहे तर तिथे आईस्क्रीमची वगैरे दुकान आहे वरती. वरतून बघू शकता बीच कशी दिसते तर. इथे काच लावलेला आहे खाली. त्या काचातून खालचं दृश्य बघा कसं दिसतंय इथं. सर्वजण काचावर उभे राहून फोटो काढत आहे. सर्वांना भूक लागले होते तर आम्ही रेस्टॉरंटवरती थांबलो आहोत. खूप छान रेस्टॉरंट आहे. आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे तर. तिथली लाईट पण गेली आम्ही आल्यानंतर. इन्व्हर्टर होतं. बघू शकता किती छान आहेत रेस्टॉरंट. खूप छान वाटलं. सुविधा पण खूप छान होत्या. बाहेरचा परिसर रेस्टॉरंटचा. आम्ही आतमध्ये जेवण करणार आहोत. तुम्हाला आतमधलं पण दाखवतो मी कसं आहे तर. बघू शकता तुम्ही. नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. जेवण खूप छान मिळते इथं, शुद्ध शाकाहारी. बघू शकता तुम्ही रेस्टॉरंट कसं आहे तर. आतमधून सोफे वगैरे लावले आहे. छान टेबल्स वगैरे आहे. जेवण इथलं. जेवणामध्ये पनीर, दाल तडका, जिरा राईस, गुलाबजामुन आणि तंदुरी आणि रोटी होती. मुली मस्त जेवण करत आहे. तुम्ही काही जण जेवणच घेत आहे. आमचे सर देखील जेवण घेत आहे आता.
माळेगावला पोहोचलो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.